आत्या काय काय बघतेस? काय हवंय का? नाही, काही नाही. देवा, आज सुटले रे बाबा. पण आत्या असं का म्हणाल्या की अभिमन्यू तू एकटा नाहीयेस? त्यांनी पाहिलं का मला? आणि आत्याने जर पाहिलं असेल तर त्या बोलल्या का नाहीत माझ्याशी? त्यांनी मला खरंच पाहून न पाहिल्यासारखं केलं का? आत्या थोड्या विचित्रच वाटल्या. आणि हे घर पण थोडं विचित्रच आहे. शालू म्हणते ते खरं असेल का? हा माझा मोहन नाहीये. आणि शिवाय छातीवरचा तीळ सुद्धा दिसला नाहीये. तो तीळच मोहनची ओळख करून देऊ शकतो. हा 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 वृंदा, पोहे केलेस ना ग? काय घमघमाट सुटला माहितीये? गुड मॉर्निंग आजी. गुड मॉर्निंग. आलास वा. कॉफी मिळाली ना तुला? मिळाली ना. तू केली होतीस ना, अमेझिंग होती. काय मग झाला का नाश्ता तयार? आणि आली का ती नवीन बाई? आली का? हो आलीये की. नाश्ता तयार आहे आणि हिचं नाव वृंदा बरं का? लक्षात ठेव सगळ्यांनी, वृंदा हिचं नाव. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हा 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 सुगंध सांगतोय की मी अगदी वेळेत आलोय. काय आजी? हा नेहमीप्रमाणे. बस बस बस. वृंदा वाढायला घे. हा माझा मोहन तर शेंगदाणे खात नाही. बघूयात आता हा खातोय का? अरे अभिमन्यू, काय आहे? आपलं ठरलंय ना, जेवणाच्या टेबलवर फोनला हात लावायचा नाही. किती वेळा सांगायचं? एवढं काय रे त्याच्यामध्ये? अगं ते महत्वाचं. असं कसं आजी? अगं इथे बसल्या बसल्या सकाळी सकाळी तो फोनवरनं करोडोंची डील क्रॅक करतो. अगं तुझा नातू. मग आहेस कुठे? किर्लोस्कर इंडस्ट्रीजचं नाव उगाच एवढं मोठं नाही झालंय. झालं? नाही नाही, आहे ना अजून. पोहे का आता? मोहनला तर अजिबात शेंगदाणे चालत नाही. अभिमन्यू, आज डील फायनल करणार आहोत ना आपण? नाही, तू काहीच बोलला नाहीस अजून. बोलायचं काय? त्याच संदर्भात आपण क्लायंटला भेटणार आहोत ना. झालाय का असं रेडी? काय स्पेशल आज? पोहे पोहे. बस 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 पटकन. अरे वा भाऊजी, तुमची सकाळ एवढ्या लवकर झाली? नाही, मला वाटलं कालच्या पार्टी नंतर काय नाही, म्हटलं काय
लिंबू पाणी वगैरे काही हवं आहे का? काय गरज नाही. अभि गव्हर्नमेंटचं एक नवीन टेंडर आले ना, म्हणजे अजून पोर्टलवर नाहीये. मोठा प्रोजेक्ट आहे. टेंडर भरायला चेकवर मला तुझ्या सह्या लागतील बरं का. तुला सारखे सारखे कशाला रे पैसे हवे असतात? मागच्या महिन्यात नदीवरचं पूल बांधण्याकरता टेंडर निघालं होतं तेव्हा दिले होते ना पैसे. त्याचं काय झालं? ते टेंडर हातातून गेलं. सांगितलं होतं ना तुला. त्याचे पैसे पण नदीत वाहून गेले वाटतं. काकी प्लीज. राजवर्धन, तुला टेंडर भरायचंय ना, मग टेंडर भरण्यासाठी पैसे जमा तू कर. टेंडर भरल्यावर परत पुढे पैसे लागतील, त्याचं काय करू? टेंडर मिळाल्यावर भांडवलासाठी जे पैसे लागतील ते अभिमन्यू देईल तुला. ती जबाबदारी माझी. मग तर झालं. अहो आई, पण अशी पैशांची उधळपट्टीच. काकी प्लीज, मी एक रिक्वेस्ट करू का? दिवसाची सुरुवात ही आपण अशी नको करायला. सगळ्यांनी भान ठेवूया, अलका काकीच्या पोटात बाळ आहे. हे असं सकाळी सकाळी वादविवाद भांडणं नको करूया प्लीज. मोहनने शेंगदाणे कसे खाल्ले? माझा मोहन तर कधीच शेंगदाणे खायचा नाही. चला येऊ मी. आजी येतो. अरे मी जा. हो हो. बाय द वे, आज काय काय लाईन अप? तो आपला तो वाला जो टॉवर होता ना, त्याच्या ब्लूप्रिंटवर आपल्याला जरा डिस्कशन. शेरो सिट. शेरू शेरो, अरे शेरू शेरू खाली बस. अरे असं काय करतोय हा? अरे शेरूचा आवाज येतो वाटतं. शेरो सिट. अरे मोकळा कोणी सोडलाय त्याला? शेरू सीट. शेरू रघु, अरे पकड ना त्याला. शेरू का? शेरू काय? शांत हो. काम डाऊन, काम डाऊन, काम पकड ना त्याला. तो सुटला कसा मोकळा? शेरू शेरू इकडे इकडे. शेरू बस. सीट. शेरू शेरू असं काय करायला लागलाय? अभिमन्यूवरच भुंकायला लागलाय. शेरू थांब. अरे आपला अभिमन्यू आहे हा. शेरू. अरे रघु, त्या चैन बांध. रघु दादा, ती चेन आण त्याची. पटकन पटकन ये इकडे इकडे. असं का करतोय शेरू? त्याला पण प्रश्न पडलाय की अभिमन्यू या घराचा नेमका कोण आहे. शांत. लाव. अरे मालक येते रताळ्या बघतो कशाला. अरे वेडा झालाय तो. मला बघितलं की भुंकायलाच लागतो. आज अंगावर आलाय, उद्या लचका तोडेल कोणाचा तरी. अरे कुठेतरी सोडून दे त्याला, नाही तर मारून टाकेन त्याला.
शेरू असा अंगावर धावून का गेला असेल, तेही त्याच्या घरातल्याच माणसावर? हल्ली शेरूला काय झालंय कळतच नाहीये. आईसाहेब, मला 2च दिवस झालेत या घरात येऊन. मी शेरूला असं कोणावर भुंकताना नाही पाहिलं. मी तर अगदी कालच आले तरी माझ्यावर पण नाही भुंकलाय हो तो. अगं तूच काय, मी सुद्धा शेरूला असं कोणावर भुंकताना बघितलं नाही. आणि ते अभिमन्यूवर भुंकणं, त्याच्या अंगावर धावून जाणं शक्यच नाही. मग आत्ता काय झालं अचानक? नाही, ते म्हणत होते की हल्ली शेरू त्यांना बघून असाच भुंकतो. तेच तर कळत नाहीये. तुला माहितीये, सगळ्या घरात शेरू फक्त अभिमन्यू बरोबर जास्त खेळतो. अभिमन्यूची यायची वेळ झाली ना की शेरू शेपूट हलवत तो कधी येतोय आणि हा कधी त्याच्या बरोबर खेळतो ह्याची वाट बघत बसायचा. आणि अभिमन्यू पण ग कामाच्या एवढ्या गडबडीतून शेरूसाठी नक्की वेळ काढायचा. तू त्या दोघांचे फोटोज पाहिले असतील ना? हो, मी तेच विचारणार होते. घरात एवढे फोटो आहेत त्यांचे, फोटोत शेरू छान मजेत दिसतोय. मग नेमकं आत्ताच असं काय झालंय? शेरू असा का वागतोय त्यांच्याशी? अगं शेरू ना आजकाल जरा आजारीच असतो. आईसाहेब, कुत्रा फार इमानदार प्राणी आहे. तो त्याच्या मालकाशी असं विचित्र का वागेल? तोच प्रश्न मला पडलाय. मला वाटतं शेरूला डॉक्टरांकडे दाखवायला हवं. चल येते. मला वाटलं होतं शेंगदाणे बाजूला काढून खाल्ले तर तो माझा मोहनच असेल, पण त्याने तर सगळे शेंगदाणे खाल्ले, म्हणजे तो मोहन नाहीये. पण तो अभिमन्यू किर्लोस्कर कसा असेल? शेरूचा मालक असेल तर शेरू त्याच्या मालकाशी असा का वागेल? प्राणी तर आपल्या मालकाला त्याच्या स्पर्शाने, वासाने पण ओळखतात. मग शेरू त्याच्या मालकाशी असा का वागेल? म्हणजे तो अभिमन्यू किर्लोस्कर नाहीये, तो माझा मोहन आहे का? कसं कळेल हे सगळं? एक मार्ग आहे. तो जर मोहन असेल तर त्याच्या खोलीत काहीतरी पुरावा नक्की सापडेल. मी एकदा बघून येऊ का? मला कळत नाहीये शेरूचा प्रॉब्लेम काय आहे. काल पण असंच झालं, आज पण हे, आज तर डायरेक्ट अंगावर आला. त्याचा पट्टा कसा काय सुटला असं? तू ठीक आहेस ना? तुला काय चावला बिवला नाही ना तो? नाही, वेळेत मागे सरकलो म्हणून, नाही तर चावला असता. नशीब. दात लागलाय पण. ए यार, शेरू पण ना तुझ्यावर कसा काय अटॅक करू शकतो तो? तू त्याचा फेवरेट होतास अभिमन्यू. दात चांगलाच लागलाय. आपण आधी डॉक्टरांकडे जाऊया. अरे नाही, गरज नाही. गरज नाही काय? गरज नाही. दात लागलाय, हलक्यात घेऊ नको. आपण डॉक्टरांकडे जाऊया. ओ दादा, आधी डॉक्टरांकडे घ्या गाडी. अरे रिलॅक्स शशांक. अरे तो वॅक्सिनेटेड आहे, सगळ्या वॅक्सिन्स दिल्यात त्याला. गाडी तुम्ही ऑफिसलाच घ्या, डोंट वरी. तो अभिमन्यू आहे का माझा मोहन? हे शोधण्यासाठी काहीतरी पुरावा नक्कीच असेल इथे. सौभाग्यवती दुर्गमे विश्वासात्मा दूढव्रता तथापि सानखिद्येत धैर्य यस्याः परं धनम् भ्रमान् हत्वा मायां च सत्ये तिष्ठति निश्चला स्वतेजसा विराजन्ति
अभिमन्यू किर्लोस्कर, अभिमन्यू किर्लोस्कर, अभिमन्यू किर्लोस्कर, अभिमन्यू किर्लोस्कर. ती सही पण माझ्या मोहनची नाहीये, अभिमन्यूचीच आहे. सौभाग्यवती वृंदामोहन, सौभाग्यवती वृंदामोहन, सौभाग्यवती वृंदामोहन. अभिमन्यू तर ऑफिसला गेलाय, मग आतून आवाज कसला आला? हॅलो, हा बोल ग. नाही, इकडनं निघाले की मी तुला फोन करते. सौभाग्यवती वृंदामोहन, सौभाग्यवती वृंदामोहन, सौभाग्यवती वृंदामोहन, सौभाग्यवती वृंदामोहन. शेरू, ये. घरात सगळ्यांच्या खाण्याचं बघते मी, तुला कसं विसरेन मी. खा. मी बाहेरची असून हा शेरू किती प्रेमाने वागतोय माझ्याशी, पण ते अभिमन्यू किर्लोस्कर तर घरातलेच आहेत ना, त्यांच्याशी असं का वागतोय शेरू? शेरू, तू खाऊन घे, मी तुझ्यासाठी पाणी आणते. हा, काल निघाले तेव्हा कोणीतरी मागावर होतं, आज पुन्हा तसंच झालं तर? वृंदा, झाला सगळं स्वयंपाक? झालंय सगळं, आणून ठेवलंय. एक गोष्ट तुझ्या लक्षात आली की नाही मला माहित नाही, पण आपल्या घरातली माणसं जी सारखी हिला कामावरनं काढून टाका, हिला कामावरनं काढून टाका असं म्हणत होती ना, ती आता सगळी शांत झाली आहेत आणि तू केलेला स्वयंपाक आनंदाने खातायत. ही सगळी तुझ्या हाताच्या चवीची किमया बरं. म्हणजे म्हणतात ना, माणसाचं मन जिंकायचं असलं की त्याचा मार्ग पोटातून जातो, तसं. आजी, तयारी झालीये सगळी. रात्री सगळे किती वाजता जेवण करतात? अगं बाई, काही भरोसा नाही, केव्हाही जेवतात. हो, पण तुला घरी जायचं असेल ना? मुंबई असली तरी कोणावरही विश्वास टाकता येत नाही आजकाल. बरं, मग तू निघ आता. वृंदा, एक सुचवू का तुला? नाही म्हणजे आता तू रोज रात्रीचा स्वयंपाक करणार कधी, जेवणार कधी, घरी जाणार कधी, पोचणार कधी, सगळ्या गोष्टीला खूप उशीर होईल ना. मग त्यापेक्षा एक करशील का, इथेच राहिलाय ना. मलाही तेच हवंय खरं तर. तो अभिमन्यू आहे की मोहन, हे कोडं सुटत नाही तोवर मला जास्तीत जास्त वेळ या घरात घालवायचा आहे आणि सगळ्याची खात्री करून घ्यायची आहे.
काय ग एवढा विचार कसला करतेस? या घरातली माणसं काय म्हणतील असा विचार जर मनात येत असेल ना तर तो काढून टाक मनातून. मी शब्द देते तुला, तुला कोणीही काहीही म्हणणार नाही. बस. ठीक आहे, पण मी मैत्रिणीकडे राहायला आली आहे ना, तिच्या कानावर घालायला हवं. मी तुम्हाला थोडा विचार करून सांगितलं तर चालेल? चालेल. बरं तू आता निघ, सावकाश जा. आणि घरी पोचलीस की एकदा फोन मात्र कर. हो, बॅग घेऊन निघते. किती गुणाची पोर आहे. 2 दिवसात अगदी घरातली होऊन गेली आहे. शेरू, शेरू निघालीये मी. आज बाय नाही करणार मला. शेरू